नवी मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लेडीज डब्यात घुसखोरी करणाऱ्या एका विकृताने थेट एका विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची घटना घडली। पनवेल येथे राहणारी श्वेता ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींसोबत खारघरमधील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती। यावेळी लेडीज डब्यात घुसलेल्या शेख अख्तर नवाज शेख या इस्माला महिलांनी जाब विचारला, मात्र संतप्त झालेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेताला थेट धावत्या लोकलमधून बाहेर ढकलले। या प्रकाराने डब्यातील महिला घाबरून गेल्या। तात्काळ आरडाओरड करत लोकलची चेन ओढण्यात आली आणि रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात आला। माहिती मिळताच GRP पोलिसांनी तातडीने कारवाई करत खांदेश्वर स्थानकात सापळा रचला आणि लोकल थांबताच आरोपीला अटक केली। या घटनेत श्वेता गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला, कमरेला आणि हातापायांना दुखापत झाली आहे। सध्या तिच्यावर कळंबोलीतील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रवासी महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तर काय सांगाल नक्की खांदेश्वर स्टेशनला ज्या मुलीला दाखवली काय नक्की घटना? सदर घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे। 7:59च्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे। त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती। सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये। त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे। खुनाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीस 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। तपास सुरू आहे। तर फिर्यादी आता कसे विद्यार्थ्यांनी पडली? फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी, परंतु नंतर थोडासा फीवर ताप असल्यामुळं त्याचा उपचार सुरू आहे। आरोपी काय मानसिक किंवा काय असं आहे का? हां, डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधोपचार केला आहे। गोळ्या दिलेल्या आहेत। आम्ही त्याच्या 2 वेळेसच्या गोळ्या देत असतो। गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगला होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आरोपीने या अगोदर असं काही केलेलं आहे? हां, तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये। अद्यापर्यंत तशी काही माहिती नाही।